सगळेजण करू। प्रशासन म्हणून जसा पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे। दूसरी बार पालक मंत्री बने शंभूराज देसाई ने सतारा में जुलूस निकाला तथा युवा सेना ने कंधी पेड़ा समारोह का आयोजन किया। पालक मंत्री शंभूराज देसाई का सतारा में हर्षोल्लास के साथ स्वागत किया गया। शंभूराज देसाई ने भी दूसरी बार पालक मंत्री का पद मिलने पर सतारा की जनता का आभार प्रकट किया। उन्होंने कहा कि देवेंद्र फडणवीस के मार्गदर्शन में, एकनाथ शिंदे के नेतृत्व में और अजित पवार के सहयोग से मुझे अवसर मिलता है। सतारा के पालक मंत्री शंभूराज देसाई दूसरी बार सतारा के पालक मंत्री बने हैं। सतारा के नए पालक मंत्री शंभूराज देसाई ने सतारा के समग्र विकास के लिए अपनी प्रतिबद्धता प्रकट की है। इस अवसर पर पालक मंत्री शंभूराज देसाई की ओर से तुला को सतारा का विशेष कंठी पेढ़ा परोसा गया है। सतारा से जुबेर शेख और मुन्ना मुजावर की रिपोर्ट। सर्व कार्यकर्ते, आमचे सगळ्यांचे सहकारी आणि शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख सन्माननीय शरदजी कणसे, हे जरा थांबणार आहे बाळा, नंतर वाटणार आहे बाळा। एक दोन आणि भगिनीनो, या सातारा जिल्ह्याचा दुसऱ्यांदा पालकमंत्री होण्याचा बहुमान आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय अजितदादा या तिघांच्या नेतृत्वाखालच्या महायुतीच्या सरकारमध्ये मला मिळाली। मी स्वतःला भाग्यवान समजतो। ज्या जिल्ह्याचं नेतृत्व स्वर्गीय चव्हाण साहेबांनी केलं, स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांनी केलं, स्वर्गीय भाऊसाहेब महाराजांनी केलं, स्वर्गीय विलासराव पाटील काकांनी केलं, त्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी दुसऱ्यांदा मिळणं हे निश्चितपणानं एक भाग्याची गोष्ट आहे। महायुतीमधल्या आमच्या सगळ्या सहकारी मित्रपक्षांना, जिल्ह्यामधल्या मंत्रिमंडळामधल्या माझ्या सगळ्या सहकारी माननीय मंत्री महोदयांना आणि जिल्ह्यामधल्या महायुतीच्या माझ्या सगळ्या आमदार महोदयांना बरोबर घेऊन शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा समन्वय राखून हा सातारा जिल्हा निश्चितपणे विकास कामांच्या बाबतीत आघाडीवर ठेवण्याचं काम जिल्ह्यामध्ये आम्ही सगळेजण करू। प्रशासन म्हणून जसा पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे, तसा शिवसेनेचे प्रमुख आणि आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा एक शिलेदार म्हणून शिवसेना वाढवण्याची जबाबदारी सुद्धा या जिल्ह्यामध्ये माझ्यावरती आहे। आणि म्हणून शिवसेनेची ताकद येणाऱ्या काळात माझ्या सगळ्या सहकार्यांना बरोबर घेऊन आपण सगळेजण निश्चितपणे वाढवू। सातारा जिल्ह्याचा रुतबा, सातारा जिल्ह्याचा मान सन्मान, सातारा जिल्ह्याचा एक मोठेपणा जो राज्यामध्ये आहे, तो आम्ही सगळे आमदार जिल्ह्यातले, माझे सगळे सहकारी पदाधिकारी आम्ही हातात हात घालून काम करू आणि सातारा जिल्ह्याचा मान सन्मान राज्यामध्ये वाढेल, असाच माझा प्रयत्न राहील। एवढंच या निमित्तानं मी आपल्याला नम्रपणाने सांगतो। माझ्या विधानसभा मतदारसंघातले खूप दूरनं कार्यकर्ते आज पालकमंत्री म्हणून साहेब सातारा जिल्ह्यात येत आहेत, दुसऱ्यांदा नियुक्ती झाल्यानंतर म्हणून उत्साहामध्ये या ठिकाणी तुम्ही सगळेजण आला। मी तुमचं सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो। उद्या मी दिवसभर आपल्या मतदारसंघामध्ये आहे, त्यामुळं असं काही नाही की आता साहेब आले की उद्या पुन्हा येणार नाहीत। उद्या मी येतोय। उद्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पाटण उपजिल्हा रुग्णालय आपण शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना केलं, त्याला स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांचं नाव दिलं। त्या नामफलकाचं अनावरण उद्या होणार आहे। परत पंचायत समिती पाटणची जी आपली इमारत आहे, त्याला मागच आपण लोकनेते बाळासाहेब देसाई भवन नाव दिलं होतं, पण मागं पंचायत समिती काही लोकांच्याकडे असल्यामुळे त्यांनी ते नामफलक नवीन केला नाही। त्या नामफलकाचं अनावरण आहे। आणि नव्यानं जे ITI आपल्याला पाटणला शासकीय मुलींचा ITI मिळालेला आहे, त्या ITIला कैलासवासी वत्सला देवी देसाई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असं 3 नामफलकांचं अनावरण सुद्धा उद्या आपल्या मतदारसंघामध्ये आहे। त्यामुळे उद्या मी तिथं आहे। उद्या सगळे जणांना आपल्याला भेटू। जसं शांततेनं तुम्ही सगळेजण आला, तसं शांततेनं आपापल्या गावी आपण रवाना व्हावं अशी विनंती करतो। सातारा जिल्हावासियांचं प्रेम हे माझ्यावर कायम राहिलेलं आहे।
त्यामुळं असंच जिल्हावासियांचं प्रेम माझ्यावर राहावं. आमचे युवा सेनेतले सहकारी रणजित भोसले, संभाजी पाटील ह्या सगळ्या माझ्या तरुण सहकारी, महिला आघाडीच्या सुलोचना पवार, शारदाताई जाधव, प्रदीप माने, विकास अण्णा, कणशे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम केलेले रणजित तात्या, सगळे जे आमचे सहकारी आहेत या चंद्रकांत जाधव, या सगळ्यांनी ह्या यशस्वी कार्यक्रम करण्यासाठी आपण सगळ्यांनी योगदान दिलं. आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. ट्रॅफिक बंद झालेलं आहे, जास्त वेळ बंद झालं तर उद्या पेपरमध्ये चौकट येईल लगेच की पालकमंत्र्यांनी वाहतुकीचे नियम मोडले. त्यामुळं आता जिथं जिथं आपली वाहनं असतील तिथे तिथं आपल्या वाहनातनं आपण आलेल्या गावी रवाना व्हावं. आपलं प्रेम, आशीर्वाद असेच कायम राहावे. पुन्हा एकदा युवा सेनेने केलेल्या पेढे तोडाबद्दल सातारा जिल्हा युवा सेनेचे प्रमुख आमचे रणजित भोसले, आमचे परत या ठिकाणी संभाजी पाटील, या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय. पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर.